वाईज अँड अदरवाईज. मूळ लेखिका सुधा मूर्ती. भाग 9. तारेचा घोटाळा. मानव आणि पशु यांच्यातील फरक हा मूलतः वैचारिक आदानप्रदानाचा, सुसंवाद करण्याच्या क्षमतेचा फरक आहे. विचारांचं संक्रमण योग्य तऱ्हेनं करण्याची क्षमता ज्याची अधिक, त्याच्या आयुष्यात गैरसमजाचे प्रसंग कमी प्रमाणात घडतात. अलीकडच्या काळात सुसंवाद करण्याची क्षमता सुधारण्यासाठी प्रशिक्षण वर्ग निघाले आहेत. ज्यांना घाईने ही कला शिकायची असते त्यांच्यासाठी सुद्धा क्रॅश कोर्सेस असतात. एक गोष्ट खरी की सुस्पष्ट विचार आणि त्यांचं सरळ, थेट व स्पष्ट संक्रमण या दोन्ही गोष्टी आज जीवनावश्यक बनल्या आहेत. लता आणि मी, आम्ही बालमैत्रिणी. मोठ्या शहरापेक्षा लहान गावात मैत्री जास्त घट्ट, जास्त जवळची असते. कदाचित लहान गावात लोक परस्परांवर खूप अवलंबून असतात म्हणूनही असेल, किंवा कदाचित लहान गावातील संस्कृती व मोठ्या शहरातील संस्कृती भिन्न असेल. औद्योगिकरणाचा मानवामानवातील परस्पर संबंधावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे. आमच्या लहान गावातील वातावरणात लता आणि मी आमच्या घट्ट मैत्रीचा, परस्पर सहवासाचा आनंद घेत लहानाच्या मोठ्या झालो. मी रोज तिच्या घरी जायची. त्यांच्या घरच्या प्रत्येकाशी माझी ओळख होती. लताचंही नेमकं तसंच होतं. ती पण नेहमी आमच्या घरी यायची आणि आमच्या घरच्या सर्वांना ती ओळखायची. यथावकाश आम्ही दोघी पदवीधर झालो आणि मग आमचे मार्ग वेगळे झाले. एकमेकींचा निरोप घेताना आम्हाला फार दुःख झालं. मी पुण्याला नोकरी पत्करली आणि गाव सोडलं. मी माझ्या करिअरमध्ये पूर्णपणे गुंतून गेले. मी कधी गावी गेले तरच लताची आणि माझी भेट होई. त्या काळी टेलिफोन ही श्रीमंतांची चैन होती. ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा गल्लोगल्ली STD बूथ नसत. कधीही काही महत्त्वाची गोष्ट कळवायची असली तर लोक तारेनं संदेश पाठवत. त्या काळी तार संस्कृती ही एक आगळी वेगळी संस्कृती होती. लहान गावात तर तार येणं हीच एक मोठी बातमी असे. पुष्कळदा तार येणं म्हणजे वाईट बातमी येणं असा अर्थ असायचा. एक दिवस मला तार आली, ती दुष्ट बातमी घेऊनच. तारेत लिहिलं होतं, फादर एक्सपायर्ड, स्टार्ट इमिजिएटली. वडील वारले, तातडीने निघा. तार पाठवणाऱ्याचं नाव लता असं दिलं होतं. मला धक्का बसला. माझे सहकारी फार प्रेमळ होते. कुणीतरी ताबडतोब माझ्या रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था केली, तर दुसऱ्या कुणीतरी माझ्या नावे रजेचा अर्ज लिहिला. मी नुसती मूकपणे रडत बसले होते. माझे वडील हे माझे नुसते वडीलच नाहीत, तर ते माझे मित्रही होते. आम्ही अनेक गोष्टी बोलायचो. गेल्याच आठवड्यात तर मी त्यांना भेटून आले होते. तेव्हा चांगली छान धडधाकट तब्येत होती त्यांची. त्यांना काही होत असेल, बरं नसेल असं वाटलंही नव्हतं. काय झालं असेल? हार्ट अटॅक की ॲक्सिडेंट? आई कशी असेल? तिला किती कठीण जाईल हे सर्व. माझा एक सहकारी होता. त्याला अशाच प्रकारची तार दरवर्षी येत असे. ग्रॅनी एक्सपायर्ड, स्टार्ट इमिजिएटली. आजी वारली, तातडीने निघा. केव्हाही तातडीने रजा मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग असतो असं त्याचं मत होतं. तुझी रजा शिल्लक आहे का पण? त्यानं मला विचारले. त्याला वाटलं माझी तारही त्याच्यासारखी रजा मिळवण्याची युक्ती आहे. त्याचं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं. रागही आला. नंतर रेल्वेत बसून गावापर्यंत जाण्याचा प्रवास हा एक दुःखदायक अनुभव होता. माझ्या बालपणात, माझ्या कॉलेज जीवनात माझे वडील हे एक अविभाज्य घटक होते. सुरुवातीला तेच माझे आदर्श होते, पण पुढे मी जशी मोठी झाले, जग पाहिलं, तसे ते माझे मित्र बनले. आता आपलं बालपण कायमचं हरवलं अशी जाणीव मला तेव्हा झाली. आपण एकत्र प्रवास करायचा, आवडती पुस्तकं वाचायची, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायची, अशी कितीतरी स्वप्न मी आणि माझ्या वडिलांनी एकत्र बसून रंगवली होती आणि ही सारी स्वप्न धुळीला मिळाली होती. मला पुढील आयुष्य तर घालवायचंच होतं, पण त्या आयुष्यात माझे वडील असते तर ते आयुष्य कितीतरी आनंदाचं, सुखासमाधानाचं घालवता आलं असतं.